पब्लिक एकदम जबरदस्त असा एक व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी। आज चाललेलो आहे कोल्हापूरला। आपला जो हा व्हिडिओ होणार आहे तो दापोली ते कोल्हापूर होणार आहे। म्हणजे इथून दापोली, कोयना, कराड आणि त्याच्या पुढे आपण कधी गेलेलो नाही, तर आपण हा पहिल्यांदाच प्रवास करत आहोत। आता आपले बस चालक आणि वाहक या दोघांची तुम्हाला ओळख करून देतो आणि जाऊ आता आपण कोल्हापूरचा। तांबडा पांढरा रस्सा नाही खायला जायचं ते नंतर, पण आता जाऊ कोल्हापूरला। जी समोर लागलेली आहे ना, ही आहे कोल्हापूरला दररोज संध्याकाळी 9:30 वाजता सुटणारी दापोली कोल्हापूरची बस असते। गाडीला ज्यावेळेस सीझन वगैरे असतात ना, त्यावेळेस गाडीला रिझर्वेशन हे खूप प्रमाणात असतं। त्यामुळे शक्यतो जर रिझर्वेशन करून प्रवास केला ना तर एकदम भारी आहे। त्यामुळे आता नॉर्मल डेजला आपण चाललो आहे, त्यामुळे गर्दी वगैरे काही नाही। तर चला आता जाऊया आपण। अगोदर कंडक्टर आणि ड्रायव्हर या दोघांची तुम्हाला ओळख करून देतो। जसं तुम्हाला म्हटलं होतं ना, काकांची चालक आणि वाहक या दोघांची तुम्हाला ओळख करून देतो, तर ते आपण बघू। म्हणजे सध्याचे आपले चालक आणि वाहक हे दोघे जण पण आहेत या काकांसोबत म्हणजे जाणार आहोत। तर काका तुमचं नाव काय आहे? माझं नाव प्रकाश प्रकाश काका आहेत, त्यांच्यासोबत आज आपण कोल्हापूरचा प्रवास करणार आहोत। आणि एक कंडक्टर काका, तुमचं काय नाव आहे काका? मानसिंग काकासोबत आपण जाणार आहोत कोल्हापूरला। काका आम्हाला रूट थोडक्यात सांगाल का, म्हणजे कसं कसं जाणार आहोत आणि गाडी किती वाजता? 9:30ला सुटणार। हां, खेड, चिपळूण, कराड, पाटण, कोयना करत आपण पहाटे किती वाजेपर्यंत पोहोचू? 5 ओके, तर 5 पर्यंत आपण जाणार आहे। मित्रांनो, यांच्यासोबत काका दोघांसोबत एवढा जबरदस्त असा प्रवास होणार आहे। एक जवळपास 8 ते 9 तासाचा प्रवास असणार आहे। त्यामुळे आपण जाऊ। हे पण आपले दापोलीमधले आगारामधले काका आहेत। हे पण इथं तुम्हाला नेहमी संध्याकाळची प्रवाशांसाठी सेवा देत असतात। त्यामुळे इथं आल्यानंतर यांनाही भेटत जावा। सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं। तर काका तुमचं नाव काय? अरविंद काका इथं दापोली बस स्टॉपमध्ये कंट्रोलर म्हणून ते काम करतात। एकदम भारी, त्यांनी मलाही माहिती दिली गाडी किती वाजता येणार आहे। अशी खूप चांगली दापोलीमधील सर्व्हिस आहे। तर आता जाऊ आपण आता कोल्हापूरच्या बसने। तर म्हणजे दापोली कोल्हापूर बसमध्ये बसलो नाही, गाडी बरोबर 9:30च्या दरम्यान सुटलेली आहे। तर आता बघू आपण तिकीट किती आहे, काय किती आहे। दापोलीकरांना बाय बाय, काही दिवसांसाठी परत आपल्याला रिटर्न इकडेच येते। गाडी म्हणजे दापोलीमधून जास्त बुकिंग नाही, किंवा म्हणजे बुकिंग नव्हतीच, पण ज्यावेळेस खेडमध्ये आली ना त्यावेळेस गर्दी जास्त प्रमाणात होती। त्यामुळे शक्यतो जर दापोलीमधून येत असाल तर तुम्हाला बसायला जागा होईल, नाहीतर पाऊस अशी गाडी फुल झाली। हो, आता 10:30 वाजलेले आहेत। गाडी अंदाज आहे की 4 ते 5 वाजेपर्यंत आपल्याला गाडी पोहोचवेल कोल्हापूरला। गाडी म्हणजे नॉनस्टॉप गाडी आलेली आहे। 3:16 ते 17 मिनिटं झालेले आहेत। तर आपण आता कराडमध्ये पोहोचलो आहे। म्हणजे आता इथून अजून आपल्याला 3-4 तासामध्ये आपण पोहोचतोय डायरेक्ट कोल्हापूरला। पण त्याच्या अगोदर एक थोडा आपल्याला पॉज पण असतो की तिथे आपण नाश्ता वगैरे करू शकतो। त्यामुळे आता एकदम म्हणजे असं झोपलो होतो, त्यामुळे काय आपल्याला दाखवता आलं नाही आणि रात्रीचे आपल्याला काय दिसत पण नाही। तर आता आपली गाडी निघाली। तर जवळपास म्हणजे आपला हा 9 तासाचा प्रवास होता आणि प्रवास एकदम भारी झाला। मित्रांनो, संध्याकाळची गाडी ही जी आहे ना ती नॉनस्टॉप आली, त्यामुळे कुठे आपल्याला जेवायला की अजिबात थांबलं नाही। फक्त कराडला वगैरे काय चहा पाणी म्हणजे थोडं जस्ट एक 4-5 मिनटं थांबली। त्याच्यानंतर डायरेक्ट गाडी जी 9:30ला जी निघालेली होती ती डॉट 4:59 आपल्याला कोल्हापूरला पोहोचवली। म्हणजे असा 350 किलोमीटरचा प्रवास एकदम मजेमध्ये झाला।
अंधार असल्यामुळे आपल्याला असं काही दाखवता वगैरे आलं नाही, कारण की त्या अंधारामध्ये काय बघणार असं होतं. ज्यावेळेस आपण डेचा प्रवास करू त्यावेळेस आपण सगळे म्हणजे जे ताम्हिणी घाट, परशुराम घाट, अजून बरेच काही आपल्याला जे निसर्ग आहे ना तो पाहता येईल. तर अशा पद्धतीचा हा कोल्हापूरचा प्रवास होता. आता इथून पुढच्या प्रवासाला जातो, तोपर्यंत काळजी घ्या. मस्तपैकी व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. जर काही चुकत असेल तरी पण ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. हां, महत्त्वाचं एक राहिलं, कोल्हासूर पासून कोल्हापूर नाव पडलं आहे, हे ऐकायचं असेल तर पुढील व्हिडिओमध्ये भेटू आणि तिथं तुम्हाला त्याचं समजेल. बाय बाय.